आणि याच मुंबईच्या पावसामध्ये ठिकठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना पुन्हा पुन्हा घडताना पाहायला मिळतात। मुंबई ताज हॉटेल समोरच झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्या ठिकाणी आता झाड बाजूला करण्यात आलंय। तिकडे दादरमध्ये देखील झाड कोसळल्याने एका गाडीचं नुकसान झालं। झाडाची एक फांदी बाळासाहेब आपला दवाखान्यावर देखील पडली। त्याचबरोबर दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय वडाचं झाड देखील कोसळल्याचं पाहायला मिळालं। मार्केटचं छत मजबूत म्हणून मोठी दुर्घटना टळली। या घटनेत फुल मार्केटमधील कामगार आणि व्यापारी थोडक्यात बचावले। तिकडे माटुंगा परिसरातही रात्रीच्या सुमारास एक मोठं झाड गाडीवर पडलं। गाडीचं यात नुकसान झालंय। घटनेच्या वेळी गाडीत कुणीही नसल्यानं जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही। ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही झाड कोसळून अशाच दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सुदैवानं कोणीही यात जखमी झालं नाही। तर मुंबईत सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागांमध्ये जनजीवन पुरतं विस्कळीत झालं। खार परिसरात रंगारी चाळ, घडियाली चाळ इथं तर नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याचा फटका हा नागरिकांना सहन करावा लागलाय। सततच्या पावसानं नाल्यांमधील पाण्याचा निचरा न झाल्यानं पाणी थेट घरांमध्ये शिरलं। घरातील संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालं। पाण्यातूनच दैनंदिन कामं करावी लागतात। प्रशासनानं नालेसफाईची कामं केल्याचा दावा केला खरा, मात्र तो फोल ठरलाय। पावसाचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नुकसान झालंय ते नागरिकांचं झालंय। आणि जेव्हा जेव्हा मुंबईत असा पाऊस बरसतो तेव्हा तेव्हा खाकीचं माणुसकीचं दर्शन पाहायला मिळतं। आजही तसंच झालं। जोगेश्वरीमध्ये पाणी साचलं आणि त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना कडेवरून रस्ता ओलांडून दिला। अडकलेल्या वाहनांना वाट दाखवली। जोगेश्वरी पोलीस ठाणं येथील पोलीस उपनिरीक्षक कावतकर, हवालदार बोरसे, तडवी, कांबळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पावसात देखील आपलं कर्तव्य बजावलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकलगार यांच्या मदतीनं SRPF गेट क्रमांक 2 इथं मदत कार्य करण्यात आलं।